झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं आज 2625 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे। विधानसभेमध्ये दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी याबाबतची घोषणा केली आहे। गेल्या वर्षी 102% पाऊस पडून सुद्धा 7500 गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती होती। यावर्षी आतापर्यंत केवळ 79% पाऊस झालाय आणि त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे। यामुळे सुमारे 100 तालुके आणि 15000 गावं बाधित होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जुलै-ऑगस्ट मध्ये सामान्य पाऊस झाल्यास परिस्थिती सुधारेल अथवा परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारने उपाययोजना करून 2625 कोटींच्या पॅकेजची तरतूद केलेली आहे। अंतर्गत पाणलोट व्यवस्थापनासाठी 500 कोटी, पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत जे कर्जाचं पुनर्गठन करतो ते 100 कोटी, असा 2685 आणि GSDला 60 कोटी, 2685 कोटीचं पॅकेज आज जाहीर केलं विधानसभेत। पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत किमान त्या संदर्भामधलं वीज बिल थकलं असलं तरी त्या ठिकाणचं कनेक्शन कट करण्यात येऊ नये जोपर्यंत पिण्याचं पाणी पूर्णपणे उपलब्ध होत नाही। सरकारने ते मान्य केलं नाही आणि सरकारने ज्या काही उपाययोजना सुचवल्या त्या अत्यंत थातुरमातुर आहे, तोंडाला पानं पुसण्यासारखा प्रकार आहे आणि एका विशिष्ट भागाला मदत होईल अशा स्वरूपाच्या त्या घोषणा आहे। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आपल्यासोबत कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक आहेत फोन लाईनवरून, त्यांच्याशी आपण बोलूया। मुळीकजी, काय सांगाल? राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी 2685 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे। खरोखरच या पॅकेजची किती मदत होईल? नाही, मला वाटतं हे सगळं कॉस्मॅटिक सर्जरी चाललेली आहे, जखमेला वरवानची मलम चाललेली आहे। कारण काय माहितीये का की आता अजिबातच पाऊस नाहीये आणि असे इतके तालुके आहेत, सातारा, सांगली, सोलापूर, पुण्याचा पाट, मराठवाडा। तर आता खरं म्हणजे काय माहितीये का, यांनी जलसंधारणासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्यक्रम घ्यावा होता आणि सध्या इमिजिएट म्हणाला तुम्ही तर इमिजिएट त्यांनी ताबडतोब जे शेतकरी पेरू शकले नाहीत तर त्यांच्या बियाची वगैरे व्यवस्था करणं तो भाग झाला, पण त्यांना ताबडतोब त्यांनी रोजगार हमीची 2 लोकांची मजुरी त्यांच्या घरात द्यावी आणि त्यांना जलसंधारणाची कामं करायला सांगावी 100% त्यांच्या घरी शेतात, जे सरकार म्हणते त्याप्रमाणे। या पहिला भाग झाला। त्यांच्या चाऱ्याची आता यांना व्यवस्था करावीच लागेल, हा दुसरा भाग आहे। तिसरा जे बँकाचं त्यांचं लोन आहे त्याचा इंटरेस्ट गव्हर्नमेंटने भरावा आणि हे लोन त्यांनी पुनर्रचना करून घ्यावी। नक्की धन्यवाद मुळीकजी, आपण ही माहिती दिलीत, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल। बुधाजीराव मुळीक कृषी तज्ञ आपल्याशी बोलत होते। हे पॅकेज म्हणजे निव्वळ वरवरची मलमपट्टी आहे, ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असं बुधाजीराव मुळीक यांनी म्हटलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।